नाशिक म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर काय येतं? द्राक्षांचे मळे, मिसळ की अजून काही अशी चव जी फक्त खाण्याची नसते, तर त्या मातीशी आणि त्या माणसांची जोडलेली असते. आज मी तुम्हाला नाशिकच्या अशाच एका खास खाद्य परंपरेची ओळख करून देणार आहे. नाशिकचा झणझणीत झिरकं. टोमॅटो नाही, कांदा नाही, कुठलाही तयार मसाला नाही, तरीही चव अशी की गरमागरम भाकरीचा एक घास घेतला की पुन्हा पुन्हा खावंसं वाटेल. आणि कदाचित आश्चर्याची गोष्ट म्हणजे नाशिकच्या बाहेरच्या अनेकांना हा पदार्थ माहिती सुद्धा नसेल. चला तर रेसिपीला लगेचच सुरुवात करूया. झिरक्याचा मुख्य मसाला तयार करूया. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घेतल्या आहेत 17 ते 20 हिरव्या मिरच्या. तुम्हाला वाटू शकतं की इतक्या हिरव्या मिरच्या का? पण झिरक्याची मजा ती त्याच्या झणझणीतपणातच आहे. आणि आता त्यामध्ये आपण घेऊया एक लसणाची अख्खी कांडी. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट, हा लसूण आपल्याला सोलायचा नाहीये. फक्त लसूण हाताने सोलून त्यात घालायचा आहे. आणि इथे आमटीच्या वाटीच्या मापाने मी 1 वाटी इतकं शेंगदाणे घेतले आहे आणि हे सगळं मिश्रण आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालून छान वाटून घ्यायचं आहे पाणी घालून. आता आपण झिरक्याला फोडणी देऊया. आता यामध्ये मी एका कढईत साधारण 2 ते 2.5 चमचे इतकं तेल घातलेलं आहे. तेल छान तापल्यानंतर आपल्याला भरपूर सारा कढीपत्ता यामध्ये घालायचा आहे. आता 1 चमचा इतके जिरे आणि 1 चमचा इतकी मोहरी. आता पाव चमचा इतकं यात मी हिंग घातलेलं आहे आणि हे मिश्रण आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे. हे झिरकं कुणासाठीही कदाचित डिश असू शकतं, पण नाशिककरांसाठी झिरकं म्हणजे फक्त एक पदार्थ नाही, ती आपल्या खाद्य संस्कृतीची एक आठवण आहे. त्या मातीशी जोडलेली एक निरागस भेट आहे. आता फोडणी छान तडतडली की आपण तयार करून घेतलेला सगळा मसाला आपण यामध्ये घालणार आहोत. आणि आता हा मसाला आपल्याला मध्यम आचेवरती साधारण 10 ते 12 मिनिटं छान परतवून घ्यायचा आहे. मसाला अजिबात कच्चा राहता कामा नये, त्यामुळे आपल्याला हा मसाला व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे. आणि मसाला छान परतला की यामध्ये आपल्याला पाव चमचा इतकी हळद घालायची आहे. आता बघा किती साधे साधे पदार्थ आहे, पण हेच तर आपल्या पारंपरिक स्वयंपाकाचं सौंदर्य आहे. कमी साहित्य, कमी खर्च आणि चव मात्र भरपूर. आता आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. पण एक छोटीशी टिप, ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मसाला वाटला होता, ते भांडं थोड्या पाण्याने धुवून घेऊन, कारण त्यातला एकही चवीचा कण वाया जाता नाही कामा नये. हे पाणी थोडं गरम करून आपण झिरक्यामध्ये घालून घेऊया. आता झिरक्याची कन्सिस्टन्सी तुम्हाला जशी आवडते तशी ॲडजस्ट करून घेऊया. कुणाला थोडं घट्ट आवडतं, कुणाला थोडं पातळ, म्हणून पाणी एकदम सगळं न घालता गरजेनुसार घालणं कधीही उत्तम. आता यामध्ये आपण मीठ घालून घेऊया. सगळं छान एकजीव करून घेऊया आणि आता हे झिरकं मध्यम आचेवर साधारण 10 ते 15 मिनिटं छान उकळून घ्यायचं आहे. यावेळेत हिरवी मिरची, लसूण, शेंगदाणे आणि फोडणीचा सगळा स्वाद एकत्र येतो आणि मग तयार होतं ते आपलं अस्सल नाशिकचं झिरकं. झिरकं छान उकळून आलं आहे. आता शेवटी भरपूर सारी धुवून चिरून घेतलेली कोथिंबीर घालूया आणि झालं आपलं साधं, सोपं, झणझणीत आणि अतिशय चविष्ट नाशिक स्पेशल झिरकं तयार. आता हे झिरकं सर्व्ह करण्याची वेळ आली आहे. गरमागरम ज्वारीची किंवा बाजरीची भाकरीसोबत कांदा, हिरवी मिरची आणि झणझणीत झिरकं. तुम्हाला हे झिरकं माहिती होतं का? हे कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच पारंपरिक आणि मस्त रेसिपींसाठी पंचपक्वान्न ऑफिशियलला फेसबुकवर नक्की फॉलो करा आणि यूट्यूबला नक्की सबस्क्राईब करा. बाय.